कसं चाललं आयुष्य? व्यवस्थित ना सगळं? तुमच्याशीच बोलतो, व्हिडिओ तुम्हीच बघताय ना? दादा आजचा संडे कसा गेला रे? जाऊ दे, ते नंतर बोलू, नंतर विषय बदल. आयुष्य कुठे चालले कळत नाही, खूप मोठी स्वप्न आहेत. दादा आजचा संडे कसा गेला रे? 4 मित्रांना कॉल केलो, बाहेर गेलो, जेवलो, घरी आलो, झोपलो, परत संध्याकाळचं नियोजन. अशी स्वप्न पूर्ण होणार आहे. मी बोलणारा कोणी नाही आहे रे. मी बोलतोय फक्त व्यक्त व्हायला आवडतं, बोलायला आवडतं म्हणून बोलतोय. मला ना कोण समोर आलं तर बोलता येत नव्हतं. तब्येत अशी बारीक अजून पण आहे तशीच. कॉन्फिडन्स नव्हता. आज बऱ्याच दिवसानंतर पहिल्यांदा कॅमेरासमोर आलो आहे. आधी यायचो पण बऱ्याच दिवसानंतर आता आलो आहे. कॉन्फिडन्स कुठेतरी लो झाल्यासारखं वाटत होतं. कसं येऊ, काय बोलू, काय करू, लोक काय म्हणतील. लोकांचं काय, लोक चांगला कपडे घातलास तरी लोक म्हणतील की दिखावा करतोय. चांगले कपडे नाही घातलास तरी लोक म्हणतील ह्याच्याकडे घालायला कपडेसुद्धा नाही. लोकांचा विचार नका करू म्हणून म्हटलं इथंच एक स्टेपला थांबण्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकू ना. म्हणून आज परत एकदा कॅमेऱ्यासमोर आलो आहे. हे कधी होतं माहिती आहे का? तुमचा तुमच्यावरती विश्वास असतो त्यावेळी. मी काही वेगळं असं केलं नाही, फक्त ते समजावून घेतलं. आपल्याला जॉब पाहिजे तर परमनंट पाहिजे, बिझनेस पाहिजे तर परमनंट पाहिजे. आपण कुठल्या गोष्टीत परमनंट एफर्ट्स देतो का? आपल्याला 7-8 दिवस झाले की 1 दिवस सुट्टी पाहिजे, रिलॅक्स. मग आपल्याला जॉब किंवा बिझनेस कसा परमनंट भेटेल? आज देवाने दिलेलं शरीर आहे, याचा आपण हेवा करतो. मी 100 वर्ष जगणार आहे. एक दिवस अशी येईल ना की बॉडी इथंच राहणार आहे, आत्मा निघून जाणार आहे. समजा आपण 50 वर्ष जगणार आहे. माझी 25 वर्षे समजा, माझी 25 वर्षे आहेत. हातात माझ्या 25 वर्षे हे करणार आहे, ते करणार आहे, असं करू तसं करू. 25 वर्ष गेलेत, 25 वर्षे हातात आहेत. कशी घालवतोय त्यात आपल्यावरती डिपेंड आहे. काहीच नाही आपल्याकडे असं जर म्हणत आपण बसलो तर हे देवानं दिलेले 2 हात आहेत, पाय आहेत, चेहरा चांगला आहे, बोलता येतं, त्याचा आपण डिसरिस्पेक्ट करतोय ना. मित्रांनो, स्वतःवर 6 महिने काम करा. जे आवडते त्या क्षेत्रात जा, थोडंसं शिका, नॉलेज मिळेल आणि ग्रो करा ना. कुणी अडवलं आहे? जास्त मोठं केलं असं काय वाटणार नाही, पण एवढं वाटेल की जे आवडते त्या क्षेत्रात जाऊन काम करतोय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.